Godspeed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us high. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर आय होप तुम्ही सगळे छान आणि मस्त एन्जॉय करत असणार आहे. तर तुमचा वीकेंड कसा गेला मला सांगायला विसरू नका. तर हा माझा जो आहे वीकेंडचा व्लॉग आहे संडेचा. आणि सकाळी मस्त उठून आम्ही इथे बाल्कनीत उभं राहिलो होतो आणि छान आजूबाजूची जी ग्रीनरी आहे, सीनरी आहे, त्याचा एन्जॉय करत होतो. आणि तिथे खूप छान मस्त मस्त असे मोठे मोठे बर्ड्स होते. ते तुम्हाला मला दाखवायचे होते, म्हणून मी बघत होते की कुठून कशा पद्धतीने कॅप्चर करू शकते त्यांना, कारण ते कितीही झूम केलं तरी दिसत नव्हते. सो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते इथे की तो दिसत असेल तुम्हाला. बरोबर बोटाच्या वरती होता. खूप मोठा आहे ॲक्च्युली तो. इथून तुम्हाला छोटा दिसतोय पण खूप मोठा असा बर्ड होता. आणि त्याची जी चोच आहे ती येल्लो कलरची मोठी अशी चोच होती. तर मग काही नाही, सगळं एवढं छान बघून झाल्यानंतर आम्ही म्हटलं पेटपूजा करावी, कारण भूक लागली होती. पण नाश्ता काही बनवला नव्हता आज. तर म्हटलं आज फलार आणि कॉफी आणि टोस्ट असंच काहीतरी खाऊन घ्यावं. तर मग काही नाही, म्हटलं आंबा वगैरे खाऊया. तर ते खाऊन झाल्यानंतर आम्ही मस्त बाल्कनीत जाऊन बसलो पुढे. आणि तिथे मग कॉफी आणि टोस्ट खात खात आम्ही बराच वेळ निवांत खूप दिवसांनी बसलो होतो. खरं आपण असं बसायला पाहिजे की मोबाईलपासून लांब, काही कामं नाही, काही नाही, आणि असा वेळ घालवायला पाहिजे थोडाफार. इथे अन्वी पण उठून आली होती आणि आम्ही तिघं असेच बसलो होतो. तर जनरली कसं होतं ना, असं वाटतं की आपण फॅमिलीपासून लांब आहोत आणि आपलं काय चांगलं चाललं असेल, बरं चाललं असेल. पण असं नसतं, कारण प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात आणि त्या कामामध्ये रोजच्या रुटीनमध्ये सगळेजण बिझी असतात. त्यामुळे असा एवढा टाईम स्पेशली कधी मिळत नसतो कोणाला. तर मग कधी कधी काढावा असा टाईम. तर इथे स्वच्छताच चालली होती सगळी घराची, आणि मग बेडशीट वगैरे सगळं बदलणं वगैरे सगळं चाललं होतं. सो आणि नाही, इथे काय होतं की आजूबाजूला खूप झाडं असल्यामुळे ना किडे येतात घरात आणि त्या चावतात. त्याच्यामुळे खूप चावलं ना की खूप डेंजर. म्हणजे जवळजवळ आठवडाभर तरी ते खाजणं थांबतच नाही आणि मोठे मोठे असे फोड आल्यासारखं होतं. सो म्हणून पटपट पटपट जी चादर जे आहे ते बदलायचं बघत असतो. आणि त्याच्यानंतर ते दोन प्लाय जे शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितले असतील, तर ते याच्यासाठी आणले होते की हा जो वरचा कप्पा आहे ना, तर त्याला थोडंसं स्टोरेज कमी पडतं आहे. त्याच्यामुळे जे कपडे किंवा असं जागा कमी पडते, त्याच्यामुळे मला वॉर्डरोब लावायला थोडंसं प्रॉब्लेम येत होता. तर म्हणजे आता हे लावल्यानंतर जरा तो नीट व्यवस्थित लावला जाईल. रविवार आहे पण सगळी कामं करायला लागतात, सुटत नाहीत ती. नुसतं सुट्टीचा दिवस असं म्हटलं जातं, पण कामं ही काही सुटत नाहीत. तर केतन, मी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, तिघांनी मिळून कामं केलेली आहे. आणि आता आंघोळ करून छान फ्रेश झालोय. सो आता मस्त जेवण करून घेतो. खूप भूक लागलेली आहे. मस्त पेटपूजा करून घेतो. नॉनव्हेजच आहे जेवायला, आज संडे आहे त्याच्यामुळे. तर चला, तर मग तुम्हाला भेटते मी आता जेवण झाल्यानंतरच. खूप दिवस झालं पिक्चरही बघितला नव्हता कोणता. तर म्हटलं जेवणाबरोबर आपण मग पिक्चर बघूया. सो मराठी मूवी बघितला एक, अलीबाबा आणि 40तले चोर असा. अर्धवटच बघितला, म्हटलं जाऊ देत थोड्या वेळाने, कारण एडिटिंग वगैरे पण करायचं होतं. केतनही झोपून गेलं. आणि मग उठल्यानंतर मस्त छान कॉफी घेतली आणि बाहेर जायचं नाही जायचं याचा प्लॅनच करत होतो. आता आमचा ना मार्केटमध्ये जायचा प्लॅन चालला आहे. तर जायचं कारण म्हणजे काही नाही आहे. ॲक्च्युली अन्वीला सायकल घ्यायची. तिची जी सायकल आहे ती छोटी झालेली आहे तिला, आणि ती राहिलेली आहे पुण्यात. आम्ही आत्ता शिफ्टिंगच्या वेळी आणलेली नाही आहे, म्हणजे जेव्हा इकडे गोव्याला शिफ्ट झालो तेव्हा. तर आता तिला सायकल बघायला जायचं आहे. तर बघूया, मग तुम्हाला पण घेऊन जाते तिकडे. आणि घेतोय नाही घेतोय माहीत नाही, पण जस्ट बघून येतो जाऊन की कशी सायकल हवी आहे, किंवा जर आवडली तर आणू पण शकतो किंवा नाही पण. सो काय वाटतं तुला, सायकल मिळणार आहे की नाही? काय वाटतंय? नाही, ठीक आहे. चला, रेडी झालेलो आहे आणि आता माझा फोनवर मी बोलत होते, त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. त्यामुळे पटपट पटपट जाऊन येतो आणि मग आल्यावर बोलते. सो इथे आम्ही पहिल्या दुकानामध्ये गेलो, आणि पण तिथे सायकल अन्वीसाठीची नव्हती. साईज असतात सायकलचे, हे इथे आल्यानंतर मला समजलं. तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे की सायकलमध्ये पण म्हणजे साईज असतात वेगवेगळे. तर अन्वीसाठी 24 साईज बघायचा होता, पण तिथे सगळे 26 आणि असे प्लसच साईज होते. मग दुसऱ्या दुकानामध्ये गेलो, तिथे ती सायकल आवडली पण थोडी महाग वाटली. म्हणून म्हटलं मग जरा ऑनलाईन पण बघूया. समहाऊ ठीकठाक होती, पण म्हटलं एवढे पैसे त्या सायकलला देणं जरा असं वाटलं की नाही, वर्थ नाही आहे. तर बघतच होतो आम्ही कोणती सायकल घ्यायची कोणती नाही. तर मग अन्वीला म्हटलं की जाऊ दे, आपण ऑनलाईनच बघूया. तर ती पण रेडी झाली
आणि इथे घरी आल्यानंतर शुगर म्हणजे बापरे बाप, ती एवढ्या खेळायच्या मूडमध्ये होती, तर तिच्याबरोबर अन्वी आणि मी थोडा वेळ खेळलो. त्यानंतर अन्वीने पण म्हणजे जी घासलेली भांडी होती ती डिशवॉशरमधून काढून जागच्या जागी ठेवणं तिचं काम आहे आणि ती रोजच्या रोज करते. थोडं सांगायला लागतं पण करते. सो एकीकडे माझं स्वयंपाक चालू होता आणि मग तिची बडबड, मग ती सगळं तिचं चालू होतं लावालावी. आणि मग मी इकडे चिकनचं जे काय म्हणतो सँडविच बनवणार होते, तर त्याची तयारी होती. इथे भाज्या चॉप करून घेतल्या होत्या चॉपरमध्ये आणि त्याच्याबरोबर मी चिकन जे आहे ते पण असं चॉपरमध्ये स्मॅश केलेलं होतं, म्हणजे चॉप करून घेतलं होतं आणि चांगलं छान चॉप झालं होतं. मग त्याच्यात काही नाही, बाकीचं सगळं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये दही, मीठ, मेयोनीज आणि थोडीशी दह्याची टेस्ट आंबट होतं त्याच्यामुळे थोडंसं साखर असं सगळं घालून मिक्स करून घेतलेलं आहे आणि रेड चिली सॉस टाकलेला. तर हे सगळं मिक्स करून घेऊन मग ते ब्रेडवरती लावून घेतलं छान. आणि मग तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावरती अजून मेयोनीज लावून चीज लावून करू शकता, मी नाही टाकलं. पण हे खूप छान लागत होतं, मस्त यम्मी, वेगळे काहीतरी छान टेस्ट, पटपट झालं झटपट. आणि त्याला मस्त तव्यावरती भाजून घेतलेलं आहे. आणि मग रात्री जेवण झाल्यानंतर या दोघांचं चाललं होतं ऑनलाईन सायकल मागवणं, कसं काय, बाबा ही बाबा ती सायकल. त्याच्यानंतर मग आम्ही मस्त फक्कड पान खाल्लेलं आहे. मला पान भयंकर आवडतं, मसाला पान ज्याच्यामध्ये तुटी फ्रुटी आणि गुलकंद असतं. आता मी डायरेक्ट नेक्स्ट मॉर्निंग तुम्हाला जिममध्येच भेटते आणि इथेच हा सिम्पल व्लॉग जो होता तो थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.